लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात आज जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर केंद्रित एक जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या बैठकीला जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, उद्योजक, समाजसेवक, पत्रकार तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीचे आयोजन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला उमाप यांनी उपस्थित नागरिकांचा परिचय करून घेतला आणि त्यांच्या समस्या वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वरूपात मांडण्यासाठी वेळ दिला। नागरिकांनी जिल्ह्यातील अवैध वाहतूक, गुटखा विक्री, वाहतूक कोंडी, गुंडगिरी प्रवृत्ती आणि अतिक्रमण यांसारख्या गंभीर विषयांवर सविस्तरपणे आपले मत व्यक्त केले। उपमहानिरीक्षकांनी या समस्या नोंदवून घेत संबंधित विभाग प्रमुखांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले। त्यांनी सांगितले की दर महिन्याला अशा प्रकारचा जनसंवाद आयोजित केला जाईल आणि मागील बैठकीतील निर्णयांचा आढावा घेत पुढील समस्यांवर चर्चा होईल। कार्यक्रमादरम्यान शहाजी उमाप यांनी लातूरकरांना 20 वर्षापूर्वीच्या आपल्या कार्यकाळातील आठवणी सांगत लातूरच्या बदलत्या स्वरूपावर भाष्य केले। लातूर हे आता विस्तारलेले शहर आहे। येत्या काळात गुन्हेगारीला आळा घालणे हीच प्राथमिकता असेल असे त्यांनी ठामपणे सांगितले। बैठकीच्या शेवटी चहा पाण्यासह सौहार्दपूर्ण वातावरणात कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। या प्रसंगी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे, परिवीक्षाधीन पोलीस अधीक्षक तेरणी मॅडम यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा आणि विशेष शाखेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। घटना होत चाललेल्या आहेत तर त्यामुळे म्हणून थोडीशी काळजी वाटते सर। या दृष्टीने आपण सगळ्यांनीही काही प्रयत्न करायला पाहिजे। पोलीस प्रशासनाला माझी काही विनंती आहे की जिथपर्यंत प्रॅक्टिकल आहे मला माहिती नाही, पण या सगळ्या गोष्टींच्या मागे सोशल मीडिया हे खूप प्रभावी माध्यम आहे की अशा प्रकारच्या घटना घडत चाललेल्या आहेत। तर सोशल मीडियाच्या पोस्टसाठी आपण अजून काही सायबर सेलमध्ये फिल्टर्स ठेवू शकता का? मी असं ऐकलंय की काही शब्द टाईप केल्यानंतर सायबर सेलमध्ये त्याची नोंद होते आणि ती लगेच कळतं की अशा प्रकारचे काही पोस्ट चालू आहेत। तर या अशा प्रकारचे शब्द अजून आपण वाढवले आणि अशा सोशल पोस्ट ज्या समाजामध्ये तेढ निर्माण करतात त्या अवैध व्यवसायाच्या संदर्भात कम्युनल हार्मनीचा देखील डॉक्टर साहेबांनी उल्लेख केला। मला खूप बरं वाटलं की माझी नेहमीपासून ही धारणा आहे की लातूर हे कम्युनल हार्मनी चांगले ठेवणारे शहर आहे। म्हणजे मराठवाड्यातले सांस्कृतिक शहर म्हणून आपण या शहराकडे पाहतो आणि इकडची कम्युनल हार्मनी ही कधी ढासळलेली नाही। सगळ्यांचा रोल, सगळ्या जाती धर्मातल्या लोकांचा रोल याच्यामध्ये महत्त्वाचा आहे। आपण सर्वजण ज्या जबाबदारीने वागतो शहरामध्ये, एकमेकांशी किंवा परधर्मांचा जो आदर करतो, त्याच्यामधून ही कम्युनल हार्मनी वाढीस लागत असते आणि याच्यामध्ये पिढ्यानपिढ्या आपण जे संस्कार पुढच्या पिढीला देतो त्याच्यामधून ह्या गोष्टी टिकून राहत असतात। मला असं वाटतं की ही एक चांगली व्यवस्था, हे शहराचं एक वेगळेपण आपण सगळ्यांनी त्याच्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद आहे। सर होत आहे काय की आपल्या लातूरमध्ये काही अशी टोळकी आहेत की ते अवैध कब्जा करतात सर जमीन। ती जमीन वडिलोपार्जित आहे सर, त्यांच्या वारसांना तो हक्क मिळालेला आहे पुढे ती जमीन म्हणजे चालवण्याची। आणि काही टोळकी असं करतात सर काम की ही जागा कुठल्या कुटुंबाची आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, त्याचा असहायतेचा फायदा घेऊन त्याच्याकडे मॅन पॉवर नाही, मनी पॉवर नाही आणि हे आपल्याशी काय होऊ शकत नाहीत म्हणून एखाद्या राजकीय माणसाला हाताला धरून त्या ठिकाणी कब्जा करायला लावतात। हे कब्जा करतात काय, मालकाला विरोध करतात काय, मालकाला स्वतःच्या जागेतून बाहेर काढतात काय आणि निवांत त्या ठिकाणी एखादं हॉटेल चालू करायचं, एखादं गोडाऊन बांधायचं आणि निश्चितपणे त्या ठिकाणी राहून आपला उदरनिर्वाह चालवायचा। पोलीस प्रशासनाकडे गेल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून त्याची दाद मिळत नाही, डॉक्युमेंट सादर केले जातात। सर माझं स्वतःचं मी ऑनर आहे, प्रॉपर्टी धारक आहे, सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटची माझ्याकडे कॉपी आहे की ज्या अर्थी एखाद्या ऑनरच्या नावावर प्रॉपर्टी असेल तर
सुप्रीम कोर्ट सुद्धा सांगतं की त्या माणसाला बळाचा वापर करून सुद्धा तुम्ही बाहेर काढू शकता, कुठल्याही कोर्टात जायची गरज नाही. पण कायदा आणि सुव्यवस्थेचा जर विचार केला तर आपल्याला पोलीस प्रशासनाने जर मदत केली, कारण सर आपल्याकडे सुकं पण जळतं आणि ओलं पण जळतं. आपल्या विरोधात कोणी जाऊ शकत नाही. आम्ही गेलो तर नाहकपणे एखाद्याचा त्या ठिकाणी बळी गेला तर आयुष्यभर ते त्याचं म्हणजे भोगत राहण्यापेक्षा एखाद्या ऑनरवाल्याची प्रॉपर्टी मालकाची विनंती असते की सर आपण कागदपत्राची शहानिशा करा, आणि त्यामध्ये जर तथ्य असेल तर ज्याचं चुकले त्याला तुम्ही अटक करा आणि ज्याचं बरोबर आहे त्याला ती प्रॉपर्टी ताब्यात द्या. कशाला जायला पाहिजे सर कोर्टामध्ये? कोर्टामध्ये जाऊन काहीच उपयोग होत नाही सर, कारण आपण कागदोपत्री जर त्या ठिकाणी सिद्ध केला तर आपण जर उभे राहिलं, आपल्या प्रशासनाची जर मदत मिळाली तर अशा प्रकारे कब्जा करणाऱ्याचे धाबे दणातील सर, आणि ते परत अशा पद्धतीचं कृत्य करणार नाही. त्यामुळे आपल्याला विनंती आहे सर, आणखी म्हणजे अवैध कब्जे बरेच झालेले आहेत. काही जण त्या ठिकाणी विरोध करतायत पण त्याची ताकद त्या ठिकाणी पोहोचत नाही. आपल्या मार्फत जर कारवाई निश्चित झाली सर तर निश्चितपणे त्या कुटुंबाचा एक आनंदाचा क्षण ते परत मिळाल्याशिवाय राहणार नाही सर. म्हणून या अवैध कब्जेधारकांवर सुद्धा आपण चांगल्या प्रकारे कारवाई करावी असं मी आपल्याला सर या मीटिंगच्या अनुषंगाने विनंती करतो. काय अपेक्षा आहे हे जाणून घेणं हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. दर महिन्याला आम्ही इकडे आल्यानंतर जुन्या मीटिंग मध्ये पहिल्या बैठकीत जे काही विषय निघाले असतील त्या विषयांच्या वरती काय कार्यवाही झाली ते देखील पाहणं तेवढंच आवश्यक राहील. आपली ह्या निमित्ताने ही पहिली बैठक आहे. सगळ्यांना विनंती असेल की आपण मोकळेपणाने आपल्या समस्या मांडा. ज्या काही सार्वजनिक समस्या आहेत, आपल्या काही वैयक्तिक समस्या असेल तर आपण त्याच्यासाठी मला नंतरही भेटू शकता, परंतु ज्या सार्वजनिक समस्या आहेत आपल्याला असं वाटते की शहराच्या हिताच्या दृष्टिकोनातून आपण त्या समस्या पोलिसांच्या समोर मांडल्या पाहिजे. त्या आपण मोकळेपणाने इकडे मांडा, जेणेकरून आम्ही त्याची नोंद देखील ठेवू आणि पुढच्या बैठकीमध्ये याच्यावरती काय उपाययोजना आपण केलेल्या आहेत याचं पहिल्यांदा वाचन होईल आणि त्याच्यानंतर पुढची बैठक सुरू होईल. तर जेणेकरून तुमच्या समस्या नोंदवून घेणे आणि त्याच्यावरती उपाययोजना करणे अशा दोन्ही टप्प्यावरती आपल्याला हे कामकाज पुढे चालू ठेवता येईल. तर सगळ्यांनी परिचय करून दिला. काही बरेचसे चेहरे नवीन आहेत, कारण मी इकडून जाऊन पण जवळपास 20 वर्ष झाली. त्याच्यामुळे ह्या 20 वर्ष काम करतात, पण त्या ठिकाणी इतकं भीतीचं वातावरण झालेलं आहे. तेव्हा लेबर लोक कंपनीच्या बाहेर येऊन हॉटेलकडे जाण्यासाठी किंवा किराणा दुकानाकडे जाण्यासाठी जेव्हा चालत जातात तेव्हा 2-4 टोळके असे टू व्हीलर येतात, त्यांना चाकू दाखवतात, चाकूचा भाग दाखवतात, मारतात आणि त्याच्याकडे मोबाईल किंवा पैसे काढून घेऊन जातात. मी या संदर्भात MIDC पोलीस स्टेशनला 2 वेळेस कळवलं, पण त्याच्यावर काय कसल्याच प्रकारचा परिणाम झालेला नाही. आता मागील 1-1.5 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी पाण्याच्या टाकीखाली एका राजस्थानच्या एका युवकाचा जो पानपुरी विकत होता, त्याचा विनाकारण फक्त पानपुरीचे पैसे का मिळतात म्हणून त्याचा मर्डर झाला. हे सध्याची म्हणजे खूप त्या ठिकाणी भीतीचं वातावरण आहे. आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे फिरती कंपनीच्या समोरच इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध धंदे आहेत. तर साईडला पिशवी घेऊन बसतात देशी दारूची, साईडला पिशवी देशी दारूची आणि गो पण विकतात. तर त्याला पाण्याची सुद्धा सोय करून दिलेली आहे. फिरती कंपनी आणि सर सांगायचं तात्पर्य म्हणजे हे पोलीस प्रशासनाच्या कृपेने चालू आहे. कारण त्या ठिकाणी महिन्यात 2 महिन्यात 3 महिन्यात पोलीस प्रशासनाचा कुठला अधिकारी येतो आणि त्याला घेऊन जातोय. घेऊन गेलं का अर्धा एक तासामध्ये त्याला सोडलं जातंय आणि परत तो आणखी त्या ठिकाणी बसतोय. म्हणजे मला म्हणजे मी आपल्याला प्रश्न विचारू शकतो की हा कायमचा प्रश्न बंद होऊ शकत नाही. कारण गेले 6 ते 7 वर्षापासून तिथे ओपनली धंदे चालू आहेत. मग का बंद होऊ शकत नाही कायमचा, हे माझा प्रश्न आहे सर. तर मी विनंती करतो सर, आपण अवैध धंदे ज्या ठिकाणी आहेत ते अवैध धंदे बंद व्हावे आणि सामान्य नागरिकाला होणारा जो त्रास आहे तो त्रास आपण आपल्या मार्फत बंद करावा.
शहरात निर्माण झाले आहे. एखादे लग्नतिथी असेल तर तुम्ही या शहरातून विशिष्ट चौकातून जाऊ शकत नाही, 1-1 तास वेट करावं लागतं. पुण्या मुंबईमध्ये असं म्हटलं जायचं की आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो, तशी स्थिती आता लातूरमध्ये निर्माण झालेली आहे. आणि ट्रॅफिकच्या एक बाबतीत असं आहे की जे कोणी प्रभारी आहे त्यांनी काम चांगलंही केलं असेल, पण हे मिटलं नाही आणि जनता याला बरीचशी जबाबदार आहे. आणि पाहिजे तर त्या ठिकाणी वाहन उभे केले जातात, पण वाहतूक कोंडी निर्माण झाल्यानंतर तिथं पोलीस येऊन सोडवणूक करतच नाही. ज्या पद्धतीनं चारली व्यवस्था आहे आपली, एखाद्या ठिकाणी गुन्हा घडल्यानंतर चटकन जाते ना, त्या पद्धतीनं जिथं वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे अशा ठिकाणी, जसं आम्ही बघतो मुंबईला ट्रॅफिक पोलीस मोटरसायकलवर जातात तिथं आणि वाहतूक पोलीस सोडवतात. पण आमच्याकडे असं होतंय अनेकदा प्रवाशांना किंवा नागरिकांना वाहन चालवणाऱ्यांना आम्हाला त्या कागदपत्राची भीती आलेली आहे. तुमचे 8-10 ट्रॅफिक पोलीस आहेत ना, एका ठिकाणी उभारतात आणि तिथं तुम्ही 3-3 शिफ्ट चाललेत का 4-4 बसून चाललेत का मोठा आवाज करून चाललेत, वेळी बाकी वाहनं चालवलेत याची भीती नाही, तर कागदपत्र आहे का आणि त्याची झडती घेतली जाते. असं काही आपल्याला टार्गेट दिलं जाते का की तुम्ही वर्षातून एवढ्या केसेस करा आणि हे करा. जर आता कागदपत्र एखाद्याकडे काहीतरी कमी असतं किंवा नंबरचं जर काहीतरी खाडाफोड झालेली असते किंवा ती PUC नसते, याच्यावरूनही केसेस त्यांच्याकडे केल्या जातात. यापेक्षा जे गुन्हे घडतात किंवा अपघात होऊ शकतो अशा होणार नाहीत, अशावर तुम्ही नियंत्रण आणण्यासाठी काही उपाय योजले पाहिजे. आता कालच 2 तरुण अक्षरशः इथं अंबाजोगाई रोडला मोटरसायकलवर अपघात आणि एक 4 व्हीलर होती त्या अपघातात गेले. असे प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहेत. आरोग्य खातं असेल किंवा इतर खाते मोठ्या संख्येनं आपल्या जीविताच्या रक्षणासाठी प्रयत्न करतात, पण इतर तसं काही होत नाही. जर ट्रॅफिकला व्यवस्थित शिस्त लावली तर त्यात आता दोषी केवळ पोलीस आहेत असंही नाही, महापालिका आहे, सिग्नल व्यवस्था आहे, हे सगळे जबाबदार आहेत. आणि याला कसं जबाबदार धरलं जाईल किंवा यांच्यावर जबाबदारी कशी टाकली जाईल हे बघणं महत्त्वाचं आहे. आणि अनेकदा आपले ट्रॅफिक पोलीस आहेत सिग्नलच्या पलीकडेच उभारतात, सिग्नलच्या अलीकडे जर उभारले तर ती सिग्नल तोडणार नाही. आता मिनी मार्केटचा भाग आहे किंवा इतर भाग आहेत ना, ते सिग्नल तोडून गेल्यानंतर मग आपले पोलीस अडवतात तिथं आणि त्यांच्याकडनं हेच बघितलं जातंय की म्हणजे कागद आहेत का, PUC आहे का आणि त्याच्यानुसार केसेस केले जातात. आता काल मिनी मार्केटमध्ये इथं भारत माळकर आहेत उद्योजक, त्यांची गाडी अक्षरशः एका ट्रॅफिक पोलिसांनी रस्त्यातच अडवली आणि तिथंच ते चौकशी करू लागली. रिपब्लिकन वार्तासाठी जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन, लातूर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.